संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे गावातील सर्व नोकरदार बंधूंनी एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. दीपावली पाडव्यानिमित्त स्नेह मेळावा आयोजित करून गावातील विद्यार्थी वर्गासाठी व विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी आपण काहीतरी देणे आहोत या उद्देशाने सर्व सेवक वृंद बंधूंनी प्रत्येक नोकरदाराकडून एक ठराविक रक्कम गावच्या विकासासाठी कशा पद्धतीने जमा करता येईल व त्यातून तरुणांसाठी गावातील सर्व सोयीसाठी कशा प्रकारे वापर करता येईल यासाठी या स्नेह मेळाव्याचे खास आयोजन केले होते. या स्नेह मेळाव्याचे प्रमुख वक्ते व्याख्याते संजय गोरडे यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. गावच्या विकासासाठी तरुण वर्ग किती महत्त्वाचा घटक असतो व त्यातल्या त्यात आता उपस्थित असलेले सर्व नोकरदार तरुण बंधू यांनी गावाच्या विकासाचा उचललेला विडा हा एकदम महत्त्वाकांक्षी निर्णय असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. हा जरा थोडासा आगळा वेगळा आहे. दिवाळीच्या निमित्ताने जी काही इतर सेवांमध्ये किंवा सरकारी सेवांमध्ये मंडळी बाहेर असतात, गावापासून दूर असतात. गावामध्ये बऱ्याच गोष्टी विकासाच्या असो किंवा राजकारणाच्या असो चालू असतात, परंतु 2 दिवस दिवाळीच्या निमित्ताने यायचं आणि मग काही फार सगळ्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर गावामध्ये सध्या काय चालू आहे किंवा आपल्याला गावामध्ये पुढच्या दृष्टीने काय करता येईल असा एक सामान्य हेतू ठेवून या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं होतं. आता खरं म्हणजे नोकरीवाली मंडळी बरीचशी त्यांचे प्लॅनिंग नियोजन ठरलेले असतात. आम्ही जवळजवळ 50-60 व्यक्तींना फोनद्वारे आमंत्रणं दिलेले आहेत, परंतु सगळ्यांनाच इथं येणं शक्य होणार नाही याची कल्पना होती. परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमांना कमी लोक असले किंवा गर्दी कमी असली तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये एक वेगळी उत्सुकता असते की काय नेमकं कार्यक्रमाचं प्रयोजन असेल. असा दृष्टिकोन ठेवून आपण सर्वजण इथं आलात. मी आपणा सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. हा जो स्नेह मेळावा आहे याचं जे आपलं ध्येय आहे किंवा उद्दिष्ट आहे हे पुढील प्रत्येक वर्षासाठी आपण सातत्याने ठेवणार आहोत. दरवर्षी गावाबाहेर असणारी ही सगळी मंडळी आहे दिवाळीच्या निमित्ताने एकत्र येऊन गावाचा लेखाजोखा त्यांनी गावच्या पदाधिकाऱ्यांकडून घ्यावा अशी एक माफक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमातनं माझा किंवा आमच्या मंडळींचा ठेवण्याचा विचार आहे. बाकी रोज गावात काय चालू असतं हे गावातल्या सगळ्या मंडळींना माहीत असतं, परंतु ही जी काय जे चाललेलं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आजच्या स्नेह मेळाव्याचा आपलं उद्दिष्ट आहे. स्नेह मेळाव्याची पार्श्वभूमी आमचे जे 2-3 वाकचौरे सर असतील, राहीन सर असतील किंवा मी, देशमुख सर, असे सगळेजण आम्ही एकत्र आलो आणि आपण काहीतरी करूया गावासाठी. कारण आता याच्यानंतरचा जो काळ आहे हा सोशल मीडियाचा काळ आहे. ह्याच्यामध्ये बरीच मंडळी घरापासून दूर गेलेली आहेत, तर गावापासून ती खूपच अंतर त्यांचं झालेलं आहे. असं एक गोष्ट लक्षात आल्यामुळे हा स्नेह मेळावा ठेवण्याचं एक योजना आहे. शुभ प्रभात. ॲक्च्युली मी खूपच लहान आहे आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे खूप आभार मानते. मला पण आज पहिल्यांदाच कळालं की आपल्या गावात पण खूप सारी शिकलेली सुशिक्षित अशी मंडळी आहेत. आजचा हा कार्यक्रम खूप छान आयोजित केला. हेतू पण खूप छान आहे कार्यक्रमाचा आणि थोडासा तो मी स्वतःला पण माझ्याशी संलग्न पण आहे, त्यामुळे मी थोडं बोलू शकते. अभ्यासिकेचं जर म्हणाल तर एखादा मुलगा किंवा मुलगी किंवा मी म्हणेल की ॲस्पिरंट जो घडतो त्यामागे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ज्यामुळे तो घडतो. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा स्वतःचा दृढ निश्चय, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी घेतलेले त्यामागचे कष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या आजूबाजूचं वातावरण. तर आज मी पहिल्या 2 घटकांबद्दल नाही बोलणार, पण तिसऱ्या घटकाबद्दल बोलेल, ते म्हणजे वातावरण. वातावरण जर छान असेल तर नक्कीच मूल यशस्वी होतं. वातावरण जर खराब असेल तरीही मूल यशस्वी होतं, पण त्यामध्ये त्याला त्याचे स्वतःचे कष्ट खूप वाया घालवावे लागतात. म्हणजे अभ्यास या सगळ्या गोष्टी पलीकडे त्याला बाकीच्या गोष्टींमध्ये खूप स्वतःचे कष्ट द्यावे लागतात.
आता वातावरण जर म्हणाल तर वातावरण हे आपल्या घरापासून सुरुवात होते. असं नाही आहे की चांगलं वातावरण असेल तरच एखादा व्यक्ती यशस्वी होतो आणि खराब वातावरण असेल तर यशस्वी होत नाही. खराब वातावरणामधूनही खूप लोक प्रेरित होऊन खूप पुढं गेलेले आपण पाहतो. आणि गावाकडे कसं होतं की आधीच शिकलेली व्यक्ती खूप कमी असतात किंवा शिक्षण घेणारी व्यक्ती खूप कमी असतात आणि थोडासा एक विचारांचाही फरक असतो. वातावरण म्हणाल तर अगदी घरापासून सुरुवात होतं. म्हणजे आपले आई वडील, आपली भाऊ बहीण, आपल्या घराच्या आजूबाजूला राहणारी 5-6 कुटुंब असतील किंवा आपण ज्या शाळेत शिकतो ती शाळा असेल, या सगळ्या गोष्टींचा एका ॲस्पिरंटवरती खूप मोठा परिणाम असतो आणि त्या गोष्टी त्याला कुठेतरी खूप मदत पण करत असतात, कधी मागे पण ओढत असतात. सो जसं वाकचौरे सरही म्हणाले की जेव्हा एखादा माणूस शिकतो आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवतो, पण त्यासोबतच तो आपल्या मागून येणाऱ्या लोकांचा जेव्हा विचार करतो, तर त्या माणसाला मी सुशिक्षित म्हणेल. फक्त चांगल्या पगाराची नोकरी करणं, उच्च शिक्षण घेणं म्हणजे सुशिक्षित होणं नाही आहे. आपण आपल्या मागून येणाऱ्या व्यक्तींसाठी, पिढीसाठी काहीतरी जाण असणं, याला खरं मी सुशिक्षित म्हणेल. अभ्यासिकेचा जो मुद्दा आहे तो खूप सुंदर आहे आणि त्याची गरज ही एका स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या किंवा एखाद्या प्रोफेशनल कोर्सची तयारी करणाऱ्या मुलाला जास्त समजेल. मी स्वतः पण पूर्ण अभ्यासिकेतच केलेला आहे. इवन आमचं घर खूप मोठं होतं, घरात शांतता होती, सगळं होतं, पण घरात ज्या गोष्टी मी म्हणेल की ज्या गोष्टी आपल्याला विचलित करणाऱ्या गोष्टी बऱ्यापैकी असतात आणि अभ्यासिकेमध्ये आपलं एक कॉन्सन्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो किंवा एक वातावरण जे म्हणतो ते खूप छान मेंटेन असतं. संगमनेरमध्ये खूप अभ्यासिका आहेत, मला माहीत नाही कोणी पाहिल्यात की नाही, पण जेव्हा आपण अभ्यासिकेमध्ये पाऊल टाकतो ना, त्या सेकंदापासून आपल्यामध्ये एक वेगळी एनर्जी तयार होते. कारण आपल्यासारखी 10 मुलं तिथे असतात, आपल्यापेक्षा चांगल्या कुटुंबातली असतात किंवा आपल्यापेक्षा गरीब कुटुंबातली असतात. प्रत्येकाचं कष्ट वेगळं असतात, प्रत्येकाचं रोजचं जे आपण म्हणतो दिनचर्या ती वेगळी असते. आणि कदाचित काय होतं, जेव्हा एखादा मुलगा मुलगी खेड्यातून जाते तेव्हा एक ध्येय असतं, एक आराखडा असतो, पण तो कसा अंमलात आणायचा, त्याच्यामध्ये अजून काय बदल करायला हवेत, ह्या सगळ्या गोष्टींची कुठेतरी कल्पना नसते माणसाला. आणि यामुळे काय होतं की वेळ खूप जातो, मग अपयश येतं, अपयशातून शिकत मग माणूस पुढे जातो. पण जर आपण आपल्यासारख्याच 10 व्यक्तींमध्ये जात असू, बसत असू, बोलत असू, त्यांचे अनुभव असतात, त्यांच्या वेगवेगळ्या त्यांचे विचार असतात, त्यांच्या स्ट्रॅटेजीज असतात, याचा आपल्याला डिरेक्टली म्हणा इनडिरेक्टली म्हणा खूप फायदा होतो आणि यामुळे आपले कष्ट, आपला वेळ खूप वाचतो. आणि अभ्यासिकेचं म्हणाल तर अभ्यासिकेत एक वातावरण खूप छान असं आपोआप तयार होतं. कारण खूप प्रकारचे वेगवेगळे शिक्षण घेणारी, वेगवेगळे कोर्सेस घेणारी मुले असतात. त्यामुळे प्रत्येकाचं कष्ट आपण पाहतो. प्रत्येकजण अरे हा 10 तास अभ्यास करतोय, मला 12 तास करायचा आहे, ही एक कुठंतरी भावना येते. अरे हा जेवायला अर्धा तासच जातो, मग मी 15 मिनिटातच जेवण करून येणार, ही एक थोडंसं कॉम्पिटिटिव्हनेस पण येते, जो थोडासा हेल्दी पण असतो अभ्यास करण्यासाठी. सो आणि काय होतं, संगमनेर आणि पिंपरणे हे अंतर बऱ्यापैकी मला वाटतं 15 किलोमीटर आहे आणि प्रत्येकाला, जसं राहील सरही म्हणाले, प्रत्येकाला इथून तिथपर्यंत जाणं, तिथं जाऊन अभ्यास करणं, परत घरी येणं, ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसतात. आणि त्यामुळे मग कुठंतरी घरीच अभ्यास करणं, मग त्यामध्ये बऱ्यापैकी अडथळे येतात किंवा मग एक लिंक लागत नाही. तर या सगळ्या गोष्टींसाठी जर आपल्या गावामध्येच जर एखादी अभ्यासिका सुरू झाली तर त्यापेक्षा सुंदर गोष्ट कुठली नसेल असं मला वाटतं. आणि बेसिकली मी म्हणेल तर मुलींच्या बाबतीत हे खूप चांगलं होईल, कारण प्रत्येकच कुटुंब हे खूप प्रगल्भ विचाराचं किंवा खूप मोकळ्या विचारांचं नसतं. त्यामुळे कधी आपल्या एक मुलीला बाहेर पाठवताना आईवडिलांच्या मनामध्ये एक तिरुखरुख असतेच की अरे मी हिला पाठवू की नको पाठवू, ही व्यवस्थित असेल की नसेल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे गावामध्ये जर आपण असं काही उपक्रम करू शकणार असू आणि त्यातनं मी म्हणेल फक्त मुलीच नाही, मुलं पण जर अधिकारी झाले किंवा काहीतरी एक ॲडिशन झाली एक व्यक्तिमत्वामध्ये, फक्त शिक्षणाच्याच दृष्टीने नाही तर व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जर काही झालं तर ते खूप छान राहील. आणि
आपण सर्वजण इथे जमलो आहेत, आपण सर्वजण शिक्षित आहोत, तर आपल्या नंतर येणाऱ्या मुलांसाठी काहीतरी करून आपण सुशिक्षित होऊया असं मी म्हणेल. आणि सर्वांनी मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आपल्या गावामध्ये आपल्या गावातील सेवक संघाने हा जो स्नेहमेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या मेळाव्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय वाकचौरे सर, आणि खरं तर अनेक नावं घ्यावीत अशी मोठी मोठी माणसं पुढं बसलेली आहेत, आणि मी त्या सगळ्यांच्या समोर इथं खुर्चीवरती बसलो आहे. मलाच थोडं अवघडल्यासारखं झालं, पण पाहुणं असल्यामुळे मला तो सन्मान मिळाला आणि आपल्या सगळ्यांचं औदार्यसुद्धा त्याच्यातून दिसून आलं. खरं तर वाकचौरे सर आहेत, या ठिकाणी बोललेत, बागुल सर बोलले, आमचे साळवे साहेब आहेत, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर आव्हाड सर आहेत, आपले डेप्युटी सरपंच जोरवेकर सर आहेत, आमचे मित्र सन्माननीय रामराव देशमुख सर आहेत, करपे सर आहेत, मरबळ सर आहेत, राहीन सर आहेत, आमचा मित्र योगेश तांबे आहे. खूप सारे परिचित लोक माझ्यासमोर आहेत. आणि खरं तर बाहेर गेलं की काही याव तेव्हा बोलता येतं, पण आपल्याच माणसांमध्ये आलं की जरा जपून बोलावं लागतं. आपल्या सगळ्यांना या स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं मी दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देतो. आणि खरं तर तुम्ही सगळे लोक मला खूप मागास जाणवले. किती मागास आहेत बघा सर. म्हणजे लोक काय प्रगती करतायत हल्ली, आणि आपण कोणत्या दिशेनं चाललो आहे. आज म्हणजे ठाण्यामध्ये दिवाळीला गौतमी पाटीलला बोलवलं, किती लोक प्रगत झाले, तुम्ही किती मागासी की तुम्ही आम्हाला बोलवलं. लोकांची प्रगती अशी वेगळी होत चालली हल्ली. म्हणजे बाबासाहेब आमचे वाचून मोठे झाले आणि आता लोक नाचून मोठे होत आहेत. आता नाचून मोठं होणं आणि वाचून मोठं होणं याच्यात फरक आहे. वाचून मोठं झालं की ते मोठेपण कायमचं टिकतं, आणि नाचून मोठं झालं की जोपर्यंत नाचता येते, जोपर्यंत पायामध्ये जोर आहे, तोपर्यंतच ते मोठेपण टिकतं. खरं तर आपल्या सगळ्यांना एका चांगल्या कामासाठी, चांगल्या उद्दिष्टासाठी एकत्र येण्याची इच्छा झाली, ही सुद्धा मला वाटते अत्यंत जमेची गोष्ट आहे. कारण हल्ली लोकांना अशा इच्छा होत नाही. आमचा एक मित्र तो 20 वर्षापूर्वी मुंबईला गेला होता, आणि मुंबईला गेल्यानंतर तो 2-4 दिवस तिकडं राहिला पाहुण्यांकडं. आणि जेव्हा गावावर आला तर लोक विचारायचे त्याला, काय पाहिलं मुंबईत, काय पाहिलं मुंबईत. तो सांगायचा, अरे मुंबईत आहे ना फार मोठं गटार आहे म्हटलं. आणि अलीकडे जरी त्याला विचारलं की काय मग काय पुन्हा मुंबईला वगैरे, हा म्हटलं आयुष्यामध्ये एक इच्छा राहिलेलीच आहे की पुन्हा एकदा मुंबईला जायचं आणि ते मोठं गटार पाहायचं. म्हणजे लोकांना काय इच्छा होईल हे हल्ली सांगता येत नाही. तुम्हाला याच्यासाठी धन्यवाद की तुम्हाला चांगली इच्छा झाली की एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र यावं. हल्ली बघा देवळं श्रीमंत होत आहेत आणि गावं गरीब होत आहेत, अशी सगळी परिस्थिती आहे. आज देवळं श्रीमंत आहे, साधूच्या लंगोटीला सोन्याची झालर आहे, आणि माणसाच्या शेतकऱ्याच्या अंगावरचा सदरा फाटका आहे. ही सगळी जी विरोधाभासाची परिस्थिती आपल्याला आज जगामध्ये पाहायला मिळते, याचं कारण काय? देवळं श्रीमंत होत आहेत, माणसं गरीब होत आहेत. खरं तर आपली भूमी गगनगिरी महाराजांच्या विचारानं पुनीत झालेली असं मी म्हणतो. मी म्हणत नाही की त्यांच्या पायाच्या स्पर्शानं पुनीत झालेली. पायाच्या स्पर्शानं काय नाही, पण विचारानं एखादी भूमी पुनीत होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. विचार महत्त्वाचे असतात आणि त्याच्यासोबत आचारसुद्धा महत्त्वाचा असतो. आपले पाय असतात, जनावराचे खूर असतात, जी दुसऱ्याला आडवं टाकायला वापरतो ती तंगडी असते, जी दुसऱ्याच्या कमरेत टाकतो ती लात असते, आणि संतांचे चरण असतात. संतांच्या पायाला चरण का म्हणतात? कारण संतांकडं आचरण असतं. आचरण माणसाचं उच्च लेवलचं असेल तर माणसाचे पाय हे चरण होत असतात. म्हणून आपण आज काय घेतोय, 1968 साली आपल्या देशामध्ये
40 लाख देवळं होती. आज 1 कोटी 1.25 कोटी देवळं असतील. म्हणजे एकीकडं भक्तांची संख्या वाढते, पण भक्तीचा प्रसार होतोय का? एकीकडं आपण स्त्रीची देवता म्हणून पूजा करतोय आणि दुसरीकडं स्त्रीवरती दिवसाढवळ्या अत्याचार झाल्याच्या बातम्या सुद्धा वाचतोय. एकीकडं हरित क्रांती धवल क्रांतीचा ढोल वाजतोय आणि दुसरीकडं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न सुद्धा गाजतोय. एकीकडं अखंड हरिनाम सप्ताह फार मोठे होताना दिसतात आणि दुसरीकडं माळकऱ्यांची संख्या सुद्धा घटताना दिसते. एकीकडं घरी अन्न शिळं पडतंय आणि दुसरीकडं हॉटेलमध्ये गर्दी मावता मावत नाही. एकीकडं शाळा कॉलेज उदंड होताना दिसत आहेत आणि दुसरीकडं ज्ञानाची वानवा आहे. एकीकडं गोदामांमध्ये धान्य सडत आहे आणि दुसरीकडं मेळघाटमधला आमचा आदिवासी कुपोषणानं पीडत आहे. एकीकडं भक्तांची संख्या वाढलेली दिसते आहे आणि दुसरीकडं भक्ती अटताना दिसते आहे. जगाच्या पाठीवरती आज आपल्याला बुवा बाबांची संख्या खूप वाढलेली दिसते. एकीकडं ज्ञान विज्ञानाचा प्रचंड प्रचार आणि प्रसार होतोय आणि दुसरीकडं बुवा बाबांची संख्या सुद्धा वाढताना दिसते. दुनियेचं असं कुठलं क्षेत्र नाही राहिलं मित्रांनो की जिथं विरोधाभास नाही. आणि म्हणून ह्या आपल्या जगण्याच्या क्षेत्रांमधले हे विरोधाभास आपल्याला जर दूर करायचे असतील, हे सगळं आपल्याला जीवन आपल्याला चांगल्या रीतीनं समजून घ्यायचं असेल, तर याची सुरुवात कुठून करायची? तर याची सुरुवात ही आपल्याला आपल्या स्वतःपासून करावी लागेल. म्हणून सरांनी इथं प्रॉब्लेम सांगितले. प्रॉब्लेम खूप असतात. आता प्रॉब्लेम कोण निर्माण करतं? एक डॉक्टर होता, त्याने नवीन दवाखाना टाकला आणि दवाखाना टाकल्यावर त्याने बाहेर पाटी लावून टाकली की 20 रुपयात कोणताही प्रॉब्लेम सोडून मिळेल, नाही सोडवला तर 100 रुपये रिटर्न देऊ. आता ही पाटी एका माणसाने वाचली. त्याला वाटलं अरे 20 रुपयात प्रॉब्लेम सुटतोय, नाही सुटला तर 100 भेटणार आहे. आपल्याला तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे, पण 100 कमावता आले तर पाहावे. म्हणून तो त्या डॉक्टरकडे जातो आणि त्या डॉक्टरला सांगतो की मला असा असा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर विचारतो काय झालाय? तो सांगतो की मला वासच येत नाही. डॉक्टर शेजारी कंपाऊंडर असतो. त्या कंपाऊंडरला डॉक्टर म्हणतो ए अरे ते आपल्या 22 नंबरच्या बाटलीतले औषधाचे 5 थेंब टाक साहेबांच्या तोंडात. तो येतो आणि ती बाटली उघडतो तर हा लगेच सांगतो अहो हे काय टाकताय? म्हटला सगळीकडे बंद झालं आणि तुमच्याकडेच कुठून आलं? हे रॉकेल आहे म्हटला. डॉक्टर म्हटलं आला का नाही वास? द्या 20 रुपये जा. अरे म्हटलं आपल्याला 100 तर नाहीच मिळाले, पण 20 गेले. मग पुढच्या वेळेला जरा वेगळा विचार करतो की आता तरी 100 कमवायचे. दुसऱ्यांदा तो जातो. डॉक्टर विचारतो काय प्रॉब्लेम? तो म्हटलं काय नाही डॉक्टर साहेब, माझ्या तोंडाला चवच नाही. डॉक्टर त्या कंपाऊंडरला सांगतात अरे ते आपल्या 22 नंबरच्या बरणीतून साहेबांच्या तोंडामध्ये थोडीशी साखर टाक. तो 1 चमचा टाकतो तो आणि तोंडात टाकल्याबरोबर याला कळतं की हे खारट आहे, मीठ आहे, खारट चव आली. तो म्हटला अहो ही साखर नाही, तुम्ही साखर टाकायला सांगितली, त्याने ते मीठ टाकलं. डॉक्टर म्हटले आली की नाही चव परत? द्या 20 रुपये. तिसऱ्यांदा तो जातो. डॉक्टर विचारतात काय प्रॉब्लेम आहे? मग तो सांगतो की मला आता दिसतच नाही काय. डॉक्टर म्हटले ह्या रोगावर माझ्याकडे काही इलाज नाही, हा प्रॉब्लेम काय मी सोडू शकत नाही. एक कंपाऊंडरला ते सांगतात साहेबांना 100 रुपये दे रे. तो कंपाऊंडर काय करतो त्या पेशंटच्या समोर 20 रुपये करतो. हा लगेच म्हणतो का रे तुला डॉक्टरांनी सांगितलं ना 100 रुपये दे, तू तर 20च रुपये दिले. डॉक्टर म्हटले काढा 20 रुपये. लागलं का नाही दिसायला? आता हे प्रॉब्लेम जे आहेत ना, बरेचसे प्रॉब्लेम नाहीच आहे. बरं काहींना हाच प्रॉब्लेम आहे का आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि प्रॉब्लेम कोण निर्माण करतं? ज्यांना असे काहीच प्रॉब्लेम नाही ना, ते जगामध्ये प्रॉब्लेम निर्माण करतायत सध्या. आणि म्हणून खूप डिग्र्यांवर माझा अलीकडे विश्वास नाही राहिला. आम्ही कॉलेजला असताना वड सर आमचे प्राध्यापक म्हणायचे पोरांनो तुमचं काही खरं नाही. ते असं म्हटलं की आम्ही जाम घाबरायचो, सरांच्या चेहऱ्याकडं भेदरलेल्या नजरेनं पाहायचो.
सर पुन्हा म्हणायचे, पोरांनो तुमचं काही खरं नाही. अरे हातात डिगऱ्या आणि डोक्यात घुगऱ्या, याच्याहून वेगळी परिस्थिती आजसुद्धा नाही. आज सगळ्यात जास्त प्रॉब्लेममध्ये कोण आहे माहिती का? शिकलेली माणसं. सगळ्यात जास्त घटस्फोट कोणाचे होतात? शिकलेल्या माणसांचे. सगळ्यात जास्त शुगर पेशंट कोण? शिकलेली माणसं. सगळ्यात जास्त BP पेशंट कोण? शिकलेली माणसं. जगामध्ये सगळ्यात जास्त करप्शन कोण करतंय? शिकलेली माणसं. आणि दुनियेमध्ये सगळ्यात चक्रमछापसारखं कोण फिरतंय? शिकलेली माणसं. 4 शिकलेली माणसं भेटली ना, एक चक्रमछाप असते. म्हणजे इतकं शिक्षण आमचं काहीच कामाला आलेलं नाही. आणि इथं तुम्ही लोक सगळे शिकून बाहेर पडलात आणि तुम्हाला परत मागं पाहावंसं वाटतंय. ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि याच्यासाठी आपण आपली क्षमता पणाला लावली पाहिजे. गावाचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर गावाचा विकास करणे म्हणजे अलीकडं आता गावामध्ये कमानी बांधतात. कमानी बांधून काय गावाचा विकास होतो आहे? बाकडे. आता पेपरला बातम्या येतात, अमुक विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मिळाली दिवाळीची भेट, सरकारने केले 5 कोटी मंजूर. कामाची यादी वाचली ना? कामाच्या यादीत असते समाज मंदिर, कामाच्या यादीत असते अमरधामचं कंपाऊंड, कामाच्या यादीत असते ग्रामपंचायतची बिल्डिंगा बांधून विकास होत नाही मित्रांनो. आज सरकारला सुद्धा कोणीतरी सांगण्याची गरज आहे की ज्या तरतुदी आपण करतोय आज गावाच्या विकासाच्या नावाखाली, त्याच्यातून खऱ्या अर्थानं गाव उभं राहतंय का? गाव उभं करणं म्हणजे निवळ इमारती उभ्या करणं नाही, तर गाव उभं करायचं असेल तर गावातली माणसं उभी केली पाहिजेत. आणि म्हणून छोटी छोटी गावं आज जगाच्या नकाशावरती चमकतात. गडचिरोली जिल्ह्यामधलं एक छोटंसं गाव आहे मेंढालेखा नावाचं. आज त्या गावाची ओळख जगामध्ये झाली. आपल्या गावाचा एक कोपरा येईल पिंपरण्याचा, मेंढालेखा गाव. पण आज तिथं पर्यटक लोक ते गाव बघायला जातात. आणि देवाजी तोफा नावाचा एक 6वी-7वी शिकलेला माणूस, त्याने ते गाव जगाच्या पटलावरती आणलं. 2009ला जो कायदा झाला वन हक्क समितीचा, तो कायदा पूर्वीचा होताच, पण तो कायदा इम्प्लिमेंट करण्याचं काम आपल्या भारतामध्ये जर कोणी केलं असेल तर ते देवाजी तोफा नावाच्या माणसाने केलं. आणि मोहन हिरालाल नावाचे एक गांधीवादी कार्यकर्ते त्या गावामध्ये काम करत होते. अगदी साधा माणूस आहे बघा देवाजी तोफा. आणि छोटंच गाव आहे, पण आज जगामध्ये मेंढालेखा एक गाव ओळखलं जातं. आणि त्यांनी एक घोषणा तयार केली की मुंबई दिल्ली आमचं सरकार आणि आमचं गाव आपलं सरकार. मुंबई दिल्लीमध्ये सरकार आहे ते पण आपलंच आहे, पण गावामध्ये आपलं सरकार असलं पाहिजे. आणि देवाची पूजा ज्या भक्तिभावानं करतो, त्या भक्तिभावानं जेव्हा आपण गावाची पूजा करू तेव्हा निश्चितपणानं गाव हे उभं राहत असतं. आणि म्हणून गाव उभं करणं याचा अर्थ एकच आहे की गाव उभं करायचं असेल तर गावातली माणसं उभी केली पाहिजेत. आणि गावातली माणसं उभी करायची म्हणजे गावातला शेवटला माणूस जो आहे तो आपल्याला शोधता आला पाहिजे. सगळ्यात अतिसामान्य ज्याला आपण म्हणतो, दिवाळी स्वतःची साजरी करत असताना अशी एखादी झोपडी असते गावामध्ये का तिथं दिवा पेटलेला नसतो. तिथं दिवा पेटवणं, सामान्य माणसापर्यंत जाणं, याला म्हणतात रूट लेवलचा विकास. ज्यांचा विकास झालेलाच आहे त्या जेवलेल्या लोकांनाच काय पंचपक्वान्न वाढत बसायचं. ज्यांच्यापर्यंत जेवण पोहोचलंच नाही, ज्यांची थाळी रिकामी आहे, तिथं काहीतरी टाकणं, ही मुळात विकासाची कॉन्सेप्ट आहे. आणि म्हणून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये राळेगणसारखं गाव आहे, अण्णासाहेब हजारेंचं, किंवा पोपटराव पवारांचं गाव आहे हिवरे बाजार. सर अडथळे आपल्यालाच येतात असं नाही. पोपटराव पवार पहिल्यांदा सरपंच झाले आणि त्यांनी पहिलं काम केलं, 1000 झाडं लावली चिंचेची गावात. चिंचेची 1000 झाडं लावली. त्यांना इतका आनंद झाला की ग्रामपंचायतला उत्पन्न मिळेल, 1000 चिंचांच्या चिंचा विकता येतील. आणि सरकारी निधीतून जे होत नाही ते गावाच्या गरजेचं आपण आपल्या पातळीवर करू शकू. 3च महिन्यामध्ये
सगळ्या चिंचाची झाडं गावातल्या मोकाट शेळ्यांनी आणि गुरांनी खाऊन टाकली. पहिली सुरुवात अशी, गावाची साथ कधीच मिळत नसते. गाव ही म्हणजे जालिम गोष्ट आहे मोठी. गाव भल्या भल्यांना कळत नाही. पण एक गोष्ट आहे की म्हणजे राजकारणात गाव असावं, पण गावात राजकारण असू नये. राजकारणात तुम्ही काम करा गावची माणसं म्हणून, पण गावात राजकारण नको. हे ते शिकले आणि मग ते म्हटले की आधी मला माणसांच्या मनावर काम करावं लागेल. मला आता रस्त्याच्या कडेला नुसत्या चिंचाची झाडं लावून काही होणार नाही. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की मला हे जे काम करायचं आहे ते आधी माणसांच्या मनावर करावं लागेल. कारण जग जिंकणं सोपं आहे, मन जिंकणं कठीण असतं. आणि मग पोपट पवारांनी सुरुवात केली ती शाळेकडं लक्ष द्यायला.